नमस्कार. फक्त 5 मिनिटात तयार होणारी अशी टेस्टी आणि पौष्टिक तांदूळची भाजी तुम्ही अजूनही ट्राय केली नसेल तर आत्ताच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. ही भाजी इतकी चविष्ट होते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. चला तर सुरुवात करूया. ही भाजी गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे मी. सर्वप्रथम तांदूळच्या भाजी स्वच्छ निवडून 2 ते 3 वेळा पाण्याने धुवा. आता कढईत धुतलेल्या तांदूळ घ्या आणि पाणी टाका आणि 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्या. भाजी पाहू शकता तुम्ही शिजलेली आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या भाजीचे आपल्या शरीराला खूप प्रमाणात फायदे होतात. अगदी औषधी गुणधर्म असलेली ही भाजी आहे आणि ही सहसा गावाकडे भाजी मिळते. त्यानंतर भाजीतलं सर्व पाणी काढून टाका व भाजी हाताने पिळून मोकळी करा. मोकळी म्हणजे सुट्टी करा, म्हणजे कढईत किंवा म्हणजे आपण परतताना ते चिटकून राहत नाही आणि सगळीकडे मीठ मसाला सगळा पसरतो आणि टेस्ट येते. ही पहा भाजी सुट्टी करून घेत आहे मी. त्यानंतर गॅसवर तवा किंवा पॅन ठेवा. तेल टाका. तेल तापलं की जिरं टाका. जिरं तडतडलं की लसूण टाका. लसूण छान परतून घ्या. लसणाचा छान असा वास आला पाहिजे. त्यानंतर तांदूळची भाजी टाका आणि मिक्स करा. अगदी व्यवस्थित सर्व बाजूंनी मिक्स करायची आहे. भाजीच्या प्रत्येक कणात लसूण आणि तेलाचा सुगंध गेला पाहिजे अशी मिक्स करा. त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने परत मिसळायचं आहे. तुम्ही पाहू शकता त्यातलं पाणी वगैरे सगळं वाफ द्वारे जिरत आहे आणि भाजी ही सुट्टी होत आहे आणि थोडी कडक होत आहे, म्हणजे भाजीचे पाने असे कडक होतात. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर भाजी हलक्या हाताने मिसळायची आणि तयार आहे आपली गरमागरम पौष्टिक आणि अतिशय चविष्ट अशी तांदूळची भाजी.